नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला किन्नरांची गोष्ट सांगते. गोष्ट किन्नरांची. हां, तर झालं असं, ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना त्यांच्या आईने म्हणजे माता कैकेयीने आदेश दिला की तुम्ही वनात जा. त्यावेळेला ते निघाले, वनात जायला निघाले. त्यांनी आपली सगळी राजभूषणं वगैरे जी आभूषणं होते, दागदागिने होते अंगावरचे, ते काढून ठेवले. फक्त स्वतःचं शस्त्र बरोबर ठेवलं, धनुष्यबाण बरोबर ठेवलं. काही संकट आलं तर 2 हात करायला पाहिजे ना. काय घाबरून जायचं का? एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा, असं करायला पाहिजे का? तर नाही, संकट आलं तर संकटाला तोंड द्यायला पाहिजे, दुष्ट लोकांना मारायला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःचं धनुष्यबाण स्वतःजवळ ठेवलं आणि ते अयोध्येबाहेर जायला निघाले. ते जायला निघाले तर सगळे प्रजाजन शोकाकुल झाले. सगळ्यांना खूप वाईट वाटलं. सगळे सगळे प्रजाजन त्यांना सोडायला जंगलापर्यंत म्हणजे अयोध्येच्या वेशीपर्यंत आले. आणि तिथे आल्यानंतर प्रजाजन म्हणजे त्याच्यात स्त्री, पुरुष, किन्नर, लहान बाळं, मोठी माणसं सगळे सगळे आले. आणि मग जशी आपल्या अयोध्येची वेस संपत आली. वेस म्हणजे बॉर्डर, बॉर्डर ऑफ दॅट अयोध्या नगरी. समजलं? तर ती संपत आली तसं प्रभू रामचंद्रांनी सगळ्या स्त्री पुरुषांना सांगितलं की आता मी इकडनं पुढे एकटा जातो. एकटा जातो म्हणजे सीतामाई, रामचंद्र आणि लक्ष्मण. आता हा पुढचा प्रवास आमचा आहे. तर आता सगळ्या स्त्री पुरुषांनी आपापल्या घरी जा. काय सांगितलं प्रभू रामांनी? आता सगळ्या स्त्री पुरुषांनी परत जा. परत जा म्हटल्यानंतर सगळे स्त्री पुरुष परत गेले. आणि त्याच्यानंतर रामचंद्र रावणावर विजय मिळवून 14 वर्षांनी ते परत आले अयोध्येत. ते 14 वर्षांनी परत आले, बघतात तर वेशीवर किन्नर तिथेच राहिलेले. म्हणजे त्याही वेळेला किन्नर होते. किन्नर म्हणजे ते धड पुरुषही नाहीत आणि जे स्त्रीही नाहीत, असा ज्यांना जन्म मिळतो, जे तृतीयपंथी असतात त्यांना आपल्याकडे किन्नर असं म्हणतात. तर ते तिथेच वेशीवर. तर रामांना कळेच ना की हे असं इथे वेशीवर काय, म्हणजे ते पण गावात राहत होते. तेही रामांना सोडायला आले होते. तर म्हणून प्रभूंनी त्यांना विचारलं की "अरे, तुम्ही असं इथे वेशीवर काय?" तेव्हा ते बोलले की "प्रभू, तुम्ही जाताना काय बोललात?" म्हणे, "काय बोललो? तुम्ही सांगितलं सगळ्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपापल्या घरी जा. पण तुम्ही असं नाही बोललात की तुम्ही पण किन्नरांनी पण घरी जा, हे तुम्ही बोललातच नाहीत. मग आम्ही कसे जाणार? तुमची आज्ञा नाही झाली." बघा ती माणसं पण केवढी म्हणजे शब्दाला पक्की होती, की नाही रामाने आपल्याला म्हणजे हे आपल्याला नाही सांगितलं. रामांच्याकडून हे अनावधानाने झालं. स्त्री-पुरुष म्हटलं की सगळे जातील असं प्रभूंना वाटलं. आणि प्रभूंनी तसं सांगितलं. त्यांच्या डोक्यातच नाही आलं, की अरे ह्या किन्नरांना आपण सांगावं, की तुम्हीही जा घरी म्हणून. आणि अनावधानाने रामांच्याकडून हे बोलणं राहून गेलं, की किन्नरांनो तुम्ही पण आपल्या घरी जा. प्रभू रामरायांनी सगळ्या स्त्री-पुरुषांना घरी जायला सांगितलं. सगळे स्त्री-पुरुष घरी गेले आणि ते किन्नर म्हणायला लागले, "नाही, प्रभूंनी आपल्याला आज्ञा नाही दिली जायची, तर आपण काही जायचं नाही." आणि ते सगळे किन्नर तिथे वेशीवर राहिले. त्यांचं ते प्रेम बघून प्रभूंना पण खूप भरून आलं आणि ते प्रभूंनी त्यांना सांगितलं, वर दिला, की ह्याच्यापुढे तुम्ही कुणालाही वर द्याल, तो वर सक्सेस होईल. म्हणून आपल्या इथे बघा असं बोलतात, की छक्के लोकं वर देतात, तो खरा होतो. तर तो प्रभू रामरायांनी त्यांना दिलेला आशीर्वाद आहे, की किन्नरांनी दिलेला आशीर्वाद खरा होतो. राम म्हणाले, की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता ना, तर आज मी तुम्हाला वर देतो, की तुम्ही जो कुणाला वर द्याल किंवा आशीर्वाद द्याल, तो आशीर्वाद खरा होईल. तर अशी होती ही किन्नरांची गोष्ट. बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.